दूरदृष्टी नेतृत्वाचे मूर्त रूप असलेले राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे नवनवीन कल्पनांचा खजिना असतो. आपल्या क्षेत्राचा कायापालट करण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या सुधीर भाऊंनी स्वतः लक्ष घालून अतिक्रमण झालेल्या ओसाड आणि झुडपी जागेचे रूपांतरण एका सुंदर आणि ज्ञानवर्धक परिसंस्थेत केलं. त्यांच्याच संकल्पनेतून उभारण्यात आलेलं अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण जागतिक दर्जाचं वनस्पती उद्यान म्हणजे श्री अटल बिहारी वाजपेयी बॉटनिकल गार्डन. महाराष्ट्र वन विभागाने अत्यंत काटेकोरपणे तयार केलेले आकर्षक श्रद्धेय श्री अटल बिहारी वाजपेयी बॉटनिकल गार्डन हे संवर्धन, उपजीविका निर्मिती आणि शाश्वत विकासासाठी केलेल्या सामूहिक प्रयत्नांचे प्रतीक ठरत आहे. 267 एकरमध्ये तयार करण्यात आलेले हे विशाल बॉटनिकल गार्डन चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाह किंवा बल्लारपूर तालुक्यात विसापूर येथे आहे. जगातील सर्वाधिक वाघांची संख्या असलेला जिल्हा अशी चंद्रपूर जिल्ह्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख असून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पासाठी प्रसिद्ध आहे. राष्ट्रीय महामार्ग आणि बल्लारपूर रेल्वे जंक्शन नजीक हे उद्यान अशा पद्धतीने उभारण्यात आलेलं आहे की संपूर्ण भारतातून इथे पोहोचणे सहज शक्य आहे. उद्यानाच्या 14 हेक्टरमध्ये रिक्रिएशनल झोन इन्फोटेनमेंटच्या थीमसह साकारण्यात आलेला आहे, जो माहितीसोबतच मनोरंजक अनुभव देणारा आहे आणि संकटात असलेल्या प्रजातींचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून 98 हेक्टरमध्ये संवर्धन क्षेत्र उभारण्यात आलं आहे. श्रद्धेय श्री अटल बिहारी वाजपेयी बॉटनिकल गार्डनमध्ये प्रवेश करताना गार्डनमधील पायाभूत सुविधांच्या सभोवताली असलेले आकर्षक बाग बगीचे तुमच्या स्वागतासाठी सज्ज असलेले दिसतात, जे वनस्पतीप्रेमी, निसर्गप्रेमी आणि विद्यार्थ्यांसाठी एक प्रकारची मेजवानी ठरतात. या बॉटनिकल गार्डनमध्ये मुख्यतः थीमॅटिक गार्डन, इंडोर बटरफ्लाय गार्डन, मत्स्यालय, नॅचरल हिस्ट्री म्युझियम, जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्राला समर्पित सायन्स सेंटर, तसेच एक ओपन सायन्स पार्क आणि तारांगण यासह विविध आकर्षणे समाविष्ट आहेत. या उद्यानाची रचना अशी काही केलेली आहे की हे उद्यान वरून बघितले असता वाघाच्या पंजासारखे भासेल. उत्कृष्ट शैक्षणिक अनुभव देणाऱ्या अभयारण्याच्या दृष्टिकोनातून उभारण्यात आलेल्या या उद्यानात पर्यावरण जागरूकता, सामुदायिक सहभागिता आणि वनस्पती संशोधनावर भर देण्यात आलेला आहे. चला तर मग बघूया या बहुआयामी उद्यानात काय दडले. सुरुवातीला आपल्याला बघायला मिळतात वनस्पती साम्राज्याच्या विविधतेनं नटलेलं थीमॅटिक गार्डन्स. येथे तुम्हाला विविध आकारांची निवडुंग आणि सुंदर बोन्साय वृक्षांची मालिका बघायला मिळते. येथे तयार करण्यात आलेल्या रोज गार्डनमध्ये विविध रंगांचे, आकारांचे सुगंधी गुलाब आपले स्वागत करताना दिसतात. हे रोज गार्डन 6 वेगवेगळ्या प्रकारांमध्ये वर्गीकृत केलेल्या सुमारे 140 प्रकारच्या गुलाबांचे निवासस्थान आहे. रोज गार्डनच्या कडेला तुम्हाला आफ्रिकन ट्युलिप ट्री बघायला मिळतात, ज्यांच्या फुलांच्या कळ्या दाबून बघितल्यास पिचकारीसारखे पाण्याचे तुषार उडतात, म्हणून त्याला पिचकारीचे झाड सुद्धा म्हणतात. हे आहे गुलाबी रंगांच्या अनेक छटांचे दर्शन घडविणारे बोगनवेला गार्डन, जिथे तुम्हाला अनेक रंगांची बोगनवेलाची फुले बघायला मिळतात. येथे आपण प्रवेश करतो मोहक इंडोर बटरफ्लाय गार्डन मध्ये. फुलपाखरांना आवडणारी, त्यांची खाद्य असलेली, त्यांना अंडी घालण्यासाठी पोषक असलेली झाडे येथे बघायला मिळतात. येथे बागडणारी रंगबिरंगी फुलपाखरं बघून मन अगदी प्रसन्न होतं. शास्त्रोक्त पद्धतीनं उभारण्यात आलेलं हे फुलपाखरू उद्यान पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र नक्कीच ठरतं. या मनमोहक अंडर वॉटर वर्ल्ड मध्ये पर्यटक स्वतःला हरवून बसतात. या मत्स्यालयात ब्लॅक टायगर शार्क, गोड्या पाण्यातील लाल पोटाच्या अमेझोनियन पिर्हाना, मगरीसारखे दिसणारे मगर मासे, पाकू फिश, मायावी ब्लॅक घोस्ट फिश तसेच
अंधारात चमकणारे आकर्षक मासे असे अनेक प्रकारचे मासे येथे बघायला मिळतात. त्यानंतर आपल्याला बघायला मिळते चंद्रपूर जिल्ह्याच्या जुरासिक काळापासूनच्या समृद्ध असलेल्या नैसर्गिक इतिहासाची दुनिया नॅचरल हिस्ट्री म्युझियमद्वारे. येथे तुम्ही स्थानिक इतिहासातील गोंड साम्राज्याच्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल जाणून घेऊ शकता. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज, मराठा साम्राज्याची व्याप्ती, रघुजी भोसले, राणी हिराई, राणी दुर्गावती, नीलकंठ शहा यांसारख्या प्रसिद्ध शासकांच्या चारित्र्यांची झलक देखील बघू शकता. सोबतच येथे असलेल्या टॅक्सीडर्मीच्या आकर्षक कलेचा म्हणजे अभ्यासाच्या उद्देशाने भुसा भरलेल्या अनोख्या प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या साम्राज्याचा आनंद घ्या. सोबतच इथे 6,500 कोटी वर्षांपूर्वीच्या जीवाश्म वनस्पतीच्या संरचनेचे निरीक्षण आणि अभ्यास करा. पुढे सायन्स सेंटरमध्ये आपल्याला बघायला मिळते विज्ञानाची आगळी वेगळी दुनिया. येथे अनेक वैज्ञानिक चमत्कार तुमच्या जिज्ञासू वृत्तीची वाट बघताना दिसतात. येथे आपण जीवशास्त्र विभागात स्थापित स्केलेटन मॉडेलचे निरीक्षण करू शकता. यासोबतच मानवी शरीर रचनेच्या रक्ताभिसरण, श्वसन आणि पचन संस्थेच्या जटिलतेची 3D आभासी वास्तविकतेवर आधारित 15 मिनिटांच्या ऑडिओ व्हिडिओ शोद्वारे माहिती घेऊ शकता. भौतिकशास्त्र विभागात वैज्ञानिक चमत्कारांचे जग तुम्हाला बघायला मिळेल. यात प्रामुख्याने पदार्थांची चौथी अवस्था, चुंबकीय उत्सर्जन, डॉपलर इफेक्ट, पुली सिस्टम यांसारख्या घटनांचे रोमांचक प्रयोग तसेच पिन पॉइंट इम्प्रेशन मॉडेल, बेड ऑफ नेल्स मॉडेल सारखे जिज्ञासा वाढविणारे वैज्ञानिक प्रयोग येथे बघायला व अनुभवायला मिळतात. आभासी दुनियेची सैर करण्यासाठी उत्सुक पर्यटकांसाठी येथे 9D थिएटर देखील आहे. विज्ञान केंद्राचा विस्तार म्हणून येथे तुम्हाला एक ओपन सायन्स पार्क देखील बघायला मिळतो, जो एक नाविन्यपूर्ण पार्क आहे. येथे शाळांमध्ये शिकवले जाणारे वेव्ह मोशन, ब्लॅक बॉडी रेडिएशन, विंड सॉक, पुली आणि पुली बॉक्स सेटअप, सेंट्रिफ्युगल फोर्स, सेल्फ लिफ्ट मेकॅनिझम, साइन वेव्ह प्रयोग, सन डायल मेकॅनिझम, वॉटर व्होर्टेक्स सारख्या अनेक मूलभूत तत्वांची माहिती आणि प्रात्यक्षिके बघायला आणि करायला मिळतात. या बॉटनिकल गार्डनमधून निरोप घेण्याआधी तुम्ही संवर्धन क्षेत्राला नक्की भेट द्या. या संवर्धन क्षेत्रात श्रद्धेय श्री अटल बिहारी वाजपेयी बॉटनिकल गार्डनच्या 1100हून अधिक वनस्पती प्रजातींचे संवर्धन केले जाते, जे पर्यावरण प्रबंधनाच्या आमच्या वचनबद्धतेचा एक पुरावाच आहे. स्थानीय, स्वदेशी आणि विदेशी अशा विविध प्रकारच्या वनस्पतींचे अभिमानाने प्रदर्शन करणारा हा झोन पर्यावरण संवर्धनासाठी असलेल्या आकर्षणाच्या पलीकडे घेऊन जातो. आपल्या धर्तीवरील शाश्वत भविष्यासाठी धोक्यात असलेल्या प्रजातींचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी तज्ज्ञांची समर्पित टीम अथकपणे येथे काम करीत असते. निसर्ग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. म्हणूनच निसर्गाचे संवर्धन ही आपली जबाबदारी आहे.